ओके ओके चिल टेक अ चिल पिल. आणि इतकं ना स्ट्रेस नाही घ्यायचा, कारण स्ट्रेस घेतला ना की चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्स, तुला पिंपल्स हवेत का? डोंट वरी, काय पाहिजे सांग, मी कशी हेल्प करू? तू माझी मदत करणार. तू माझी काय मदत करणार? इथे भले भले माझी मदत करू शकले नाही आणि तू. ए हॅलो मिस्टर, तुला काय वाटलं मी कोण आहे? मी अनिका महाजन आहे, द ग्रेट अनिका महाजन. आणि माझे सगळे प्रॉब्लेम्स आहे ना, मी असे माझ्या हिल्सच्या खाली टाकून टाकते, कळलं का? आणि हा माहिती आहे मला, मी आता थोडासा गावचा पटायर घातलाय, बट डोंट गो ऑन माय अटायर. असे कपडे असले तरी मी अशी नाही. मी स्मार्ट आहे, फार स्मार्ट. मला माहिती आहे, असे अटायर मोस्टली गावच्या मुलीच घालतात. आणि त्या मुली ना युजली इडियटच असतात, जस्ट लाईक दॅट गावछाप कमळी. एक मिनिट. तू आता कोणाचं नाव घेतलंस? कमळीचं. बट दॅट्स नॉट माय पॉइंट. माय पॉइंट इज दॅट आय एम अ स्मार्टी. मला सांग, ती कमी कुठे असते? ओ माय गॉड, तू किती ऑब्सेस्ड आहे त्या कमळीसोबत. स्टॉप इट. काय करायचंय तुला त्या गावछाप कमळीबद्दल जाणून? आहे ती माझ्याच कॉलेजमध्ये. माझ्या आजीला उल्लू बनवून आली आहे. अनिका राईट? येस. अनिका, तू खरंच खूप स्मार्ट आहेस. ओके, पण मला असं वाटलं की तुला कमळीबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत असतील, म्हणून मी विचारलं. ऑफकोर्स, ही इडियट आहे. ते गावच्या एक नंबरची इडियट आहे. आणि तिचे ते फ्रेंड्स पण इडियट आहेत. तो बंडू झेंडू आणि ती निंगू पिंगू कच्चा लिंबू. म्हणजे अन्नपूर्णा कॉलेजमध्ये तुम्ही दोघीही शिकता का? हा, आता तर सांगितलं ना मी. ती गावच्या माझ्या मॅड आजीच्याच कॉलेजमध्ये. माझ्या आजीला उल्लू बनवून आली आहे आणि तिचा फायदा उचलते. अनिका, मला सांग, कमळी कुठे राहते? फार पुअर आहे ती. गरीब असताना कुठे राहत असणार? कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहते. त्या माझ्या आजीने ना तिच्यावर इतका एहसान केलाय ना, माझ्या आजीला कळतच नाही. ती खूप चालू मुलगी आहे. अनिका, थँक्यू सो मच. आणि तू अजिबात बावळट नाही आहेस. ओके, यू द स्मार्टेस्ट गर्ल इन द वर्ल्ड. ट्रस्ट मी, यू आर अमेझिंग. बट थँक्यू सो मच. कुठे गेला हा? असं काय? हा गावछाप नसतो पण का? जाऊ दे, मला काय. हॅलो. हॅलो लक्ष्मी काकू, कशात? विश्वा, अरे काय किती दिवसांनी फोन करतोयस? हो, खरं आहे तुमचं. तसं बऱ्याच दिवसांनी फोन केला. काय नाही हो, सहज तुमची आज आठवण आणि म्हटलं फोन लावूयात. बरं झालं फोन केलास बघ. म्हणजे तुझा फोन आला ना की छान वाटतं रे. आणि खरं सांगू का, म्हणायला तू माझ्या जानूचा मित्र आहेस, पण या कुटुंबाचाच एक भाग आहेस बघ. आणि बघ, अगदी योग्य वेळी फोन करतोस तू. म्हणजे काय झालंय काकू, सगळं ठीक आहे ना? हो रे, सगळं ठीकच आहे. म्हणायला आज खूप आनंदाचा दिवस आहे, पण मनाला एक रुखरुख पण आहे.
नाही काकू, मला काही कळत नाहीये, काय झालंय? अरे बाळा, आज ना भावना आणि सिद्धूच्या मिसळीच्या गाडीचं उद्घाटन आहे. अच्छा. भावना आणि सिद्धू नवा व्यवसाय सुरू करत आहे. माझी भावना स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे. आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. पण का कोणास ठाऊक, हा आनंद बघायला जानू असती तर आणखीन बरं वाटलं असतं. तू म्हणशील काकू वेडी आहे, पण आज असं वाटतंय की काहीतरी जादू व्हावी आणि देवाने ना माझ्या जानूला पाठवावं आणि तिने आमच्या बरोबर भावनाचं हे यश पाहावं. काकू मी समजू शकतो. ऍक्च्युली तुम्हाला आज जे वाटतंय हे मला सुद्धा वाटतं. जाऊ दे, जानूचा विषय काढला की मग बरं आहे बघ. आम्हाला पण तिकडे पोचायचंय. तू येशील ना? हो हो काकू, मी करतो प्रयत्न. हं? प्रयत्न नाही, हा नक्की यायचं. तू आलास तर जानू आल्यासारखंच वाटेल बघ. ये, आम्ही वाट बघतोय. ठेवते. ठीक आहे, बाय. खरंच देवा, काय रे तुझी करणी. जानू इथे जिवंत असूनही तिला तिच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाहीये. पण मी असं होऊ देणार नाही. किमान लक्ष्मी काकूंच्या इच्छेखातर मी तिला तिथे आसपास तरी घेऊन जाणारच.